महाराष्ट्रासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जाणारा शक्तीपीठ महामार्गाचा रस्ता आता पूर्णपणे बदलणार आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकलं। मागील काही काळापासून हा महामार्गाला शेतकऱ्यांकडून विरोध केला जात होता। ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी महामार्ग प्रकल्पात जात होत्या त्यांनी योग्य मोबदला न मिळाल्याचा आरोप लावला होता। या प्रकरणानंतर विरोधी पक्षाने देखील सत्ताधाऱ्यांवर जोरदार आक्षेप घेतला होता। याच अनुषंगाने राज्य सरकारकडून हा नवीन निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जाते। आता सरकारने या महामार्गावरून जाणाऱ्या काही तालुक्यांना वगळत थेट एक नवा जिल्हा यामध्ये जॉईन केलाय। त्यामुळे आता आई तुळजाभवानी आणि अंबाबाईच्या दर्शनासाठी भक्तांना जास्त वेळ मोजावा लागेल, कारण आता सुधारित रस्त्यानुसार सर्व तीर्थांना मधील अंतर वाढले। म्हणूनच आता महामार्गाचा रस्ता बदलल्यामुळे या प्रकल्पाचा मूळ हेतूच संपुष्टात आलाय असं देखील सांगितलं जाते। तर आता नेमका कोणत्या रस्त्यातून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे? आता यामुळे महाराष्ट्रातील शक्तीपीठांपर्यंत जाण्यासाठी चा वेळ खरोखर वाचेल की नाही? तर चला आता या महामार्ग प्रकल्पासंदर्भात घेण्यात आलेल्या या नवीन निर्णयाबद्दल संपूर्ण माहिती अगदी सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये। आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे। तर मित्रांनो, दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी दरम्यान तब्बल 802.592 किलोमीटरच्या शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी देण्यात आली होती। या महामार्गाच्या माध्यमातून राज्यातील 3.5 शक्तीपीठांना जोडण्याचे काम करण्यात आले होते। यामध्ये नांदेड जिल्ह्यातील माहूरगड, धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी अंबाबाई या राज्यातील प्रमुख तीर्थस्थळांना थेट अंबाजोगाईशी कनेक्टिव्हिटी मिळणार होती। त्याप्रमाणेच तुळजापूरच्या जवळील पंढरपूर, अक्कलकोट यांसारख्या तीर्थस्थानांचा प्रवास देखील सोयीस्कर करण्याचा मानस शासनाचा होता। या संदर्भात आराखडा जारी करून सरकारने पुढील प्रक्रिया देखील सुरू केली होती। मात्र महामार्गाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रस्तावाविरोधात जोरदार आंदोलनं केली गेली, कारण या प्रकल्पादरम्यान रस्त्यातील अनेक सुपीक जमिनींना अधिग्रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। म्हणूनच शेतकऱ्यांच्या या प्रकल्पाला विरोध होता। याच कारणामुळे आता महाराष्ट्र सरकारने या अलाइनमेंटमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलाय। तर चला या नवीन बदलातील माहिती सविस्तर पद्धतीने जाणून घेऊया। आता या संदर्भात सरकारने असं स्पष्ट केलंय की ज्या ठिकाणी या प्रकल्पाला जास्त विरोध आहे, त्यासोबतच जिथे पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, तिथे हा रस्ता रिरूट केला जाईल। या निर्णयासंदर्भात सरकारने काही महत्त्वाचे मुद्दे देखील नमूद केले आहेत। तर चला त्यांच्यावर ही एकदा नजर टाकूया। सर्वप्रथम सुपीक जमिनीचे संरक्षण। सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार महामार्गाचे अलाइनमेंट करताना म्हणजेच जागा ठरवताना जास्तीत जास्त सुपीक आणि बागायती जमीन वाचवण्यावर भर दिला जाणार आहे। जिथे शेतकऱ्यांचा जास्त विरोध आहे तिथे रस्ता वळवून तो पडीक किंवा कमी सुपीक जमिनीवरून नेण्याचा आता शासन विचार करत आहे। द्वितीय, मार्ग बदलण्याचे संकेत। प्रकल्पाला कोल्हापूर, सांगली आणि जवळपासच्या इतर काही जिल्ह्यातून मोठा विरोध झाला होता। त्यामुळेच सरकारने आता या महामार्गाचा नकाशा पुन्हा एकदा तपासण्याचे ठरवले आहे। याचा सरळ अर्थ असा की काही गावांमधून जाणारा प्रस्तावित रस्ता आता बदलला जाऊ शकतो, जेणेकरून या प्रकल्पाला होणारा विरोध कमी होईल। तृतीय, पर्यावरण आणि वनक्षेत्राचा विचार। नव्या निर्णयानुसार वनक्षेत्र आणि पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे। पर्यावरणाचे रक्षण करून रस्ता कसा काढता येईल यासाठी आता तांत्रिक समितीचा सल्ला घेतला जाणार असल्याचं सांगितलं जातंय। चौथं, भरपाई आणि पुनर्वसन। आता या प्रकल्पात ज्या शेतकऱ्यांची कोणतीही जमीन ती सुपीक असो अथवा पडीक जर सरकारकडून अधिग्रहित केली जाणार असेल, तर या संदर्भात सरकारने स्पष्ट केलंय की जमिनीसाठी बाजारभावाच्या 5 पटपर्यंत मोबदला दिला जाणार आहे। सोबतच मध्यभागी येणाऱ्या घरांची किंवा इमारतींची किंमत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चालू दरपत्रक म्हणजेच DSR नुसार काढली जाईल। त्याचप्रमाणे अशा घरांमध्ये किंवा इमारतींमध्ये राहणाऱ्यांचे पुनर्वसन केले जाईल। तर चला आता जाणून घेऊयात की या महामार्गात नेमका कोणता नवीन बदल करण्यात आलाय। तर मित्रांनो, आता या नवीन आराखड्यानुसार हा महामार्ग सातारा जिल्ह्यातून जाणार आहे।
मात्र यापूर्वी सातारा जिल्हा या महामार्गाच्या नियोजनात नव्हता। त्याचप्रमाणे या नवीन आराखड्यात जुन्या आराखड्यातील 4 ते 5 तालुके वगळले गेले आहेत। यामध्ये सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश करण्यात आलाय। कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, शिरोळ आणि हातकणंगले या तालुक्यांमधील काही गावे, त्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातील मिरज तालुका आणि कवठे महाकाळांचा परिसर सोबत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील काही गावे महामार्गाच्या रस्त्यातून वगळण्यात आली आहेत। त्यामुळे आता जुन्या आराखड्यातील इतर जिल्ह्यातील तालुके कमी होऊन सातारा जिल्ह्यातील तालुक्यांची यादीत भर पडली आहे। जुन्या आराखड्यानुसार हा महामार्ग तब्बल 95 तालुक्यांहून जात होता, मात्र आता ही संख्या थोड्याफार फरकाने बदलल्याचे सांगितले जात आहे। आता यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित असलेली गावे शक्तीपीठ महामार्गाच्या हायवेवर येणार आहेत। आता एकीकडे या नवीन निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे मात्र महामार्गातील अंतर वाढले, त्यामुळे कमी वेळेत जास्त तीर्थक्षेत्रांना जोडण्याचे उद्दिष्ट साध्य होत नसल्याने चित्र आहे। आता हा महामार्ग खरोखर प्रवाशांना फायद्याचा ठरेल यावर देखील मोठा संभ्रम निर्माण झालाय। तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती शक्तीपीठ महामार्गाच्या नवीन आराखड्या संदर्भातील। या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतं? आता या महामार्गाच्या रस्त्यात केलेल्या बदलामुळे याचा फायदा खरोखर प्रवाशांना होईल का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला। धन्यवाद।